माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. चतुर्थ स्कंद भाग 12वा पुरंजनाची गोष्ट. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुरंजनाची गोष्ट. मैत्री विरुद्धाला पुरातन कथा सांगत होते. प्रचेतांचे तप चालूच होते, पण त्यांचा पिता प्राचीन बहिरी मात्र यज्ञ या कर्मकांड यातच रमलेला होता. त्याला नारदाने एक दिवस म्हटले, राजा, या कर्मकांडाने तुझे कोणते कल्याण तू करून घेणार? दुःखाचा पूर्ण नाश झाला पाहिजे. कर्मकांडाने परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे. कर्मकांडाने तर ते घडत नाही. राजा म्हणाला, मुनिवर, आपणच मला ज्ञानाचा उपदेश द्या. माझ्या हातात, माझ्या मनात सदा न कदा उपासना, यज्ञविधी यांचेच विचार चालू असतात. त्यातून मला बाहेरच पडता येत नाही. स्त्री, पुत्र, धन, घर हेच मी सर्वस्व मानले. मी कर्म वाढतच चालले. यातून बाहेर कसे पडायचे ते समजत नाही. नारद म्हणाले, राजा, यज्ञात किती पशुबळी दिलेत पहा. ते सर्व आकाशात दिसत आहेत. तू त्यांना पीडा दिलीस. ते तुझा बदला घेण्याची वाट पाहत आहे. मेल्यावर तू परलोकात जाशील तेव्हा तुला ते आपल्या तीक्ष्ण शिंगांनी फाटतील. लवकर शाणा हो. पशुहिंसा सोडून दे. राजाला नारदाने दिव्य दृष्टीने ते पशु परलोकात कसे टप्पून आहेत ते दाखविले. राजाच्या मनावर त्याचा परिणाम झाला. तो विचार करू लागला, कशाच्या आशेने मी यज्ञ करतो? देहाचे सुख माझे म्हणून तर सर्व काही धरून बसतो. मी आता देहामध्ये कसा गुंतलो? राजाचे विचारचक्र सुरू होते. तेवढ्यात नारदाने त्याला गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, राजा, पूर्वी पुरंजन नावाचा एक राजा होता. अविज्ञात नावाचा त्यांचा मित्र होता. त्याचे कार्य काय हे आता कुणालाच कळत नाही. असे पुरंजनाला राहण्यासाठी योग्य अशी जागा हवी होती. तो साऱ्या जगभर हिंडला, पण त्याला चांगलीशी जागा काही मिळेना. पुरंजनाला नाना तऱ्हेचे भोग असे वाटत होते, पण सर्व सुख सोयीने युक्त अशी जागा, असे नगर त्याला मिळाले नाही. अशाच हिंडत असता हिमालयाच्या दक्षिणेस त्याने एक 9 महाद्वारांचे नगर पाहिले. हे नगर फार सुंदर होते. चारी बाजूना कोट परकोट, बाग बगीचा, खंडक, बुरुज, तलाव, राजद्वारे, सुवर्णाचे कळस असणारे मंदिरे, चांदीचे सोन्याचे रत्नखचित वाडे, आवासगृहे, सुंदर मार्ग, जागोजागी सभाभवने, क्रीडाभवने, विश्रामस्थाने, एकूण एक सोयी येथे होत्या. नगराच्या बाहेर लता वृक्षांची दाटी असलेले उपवन होते. सरोवर होते. तटवर्ती तरुणवर वसंत वायूंची पर्ण पुष्पांची क्रीडा चालली होती. पक्षी गाणी म्हणत होते. पांतर असताना जणू वृक्षच त्या गाण्यातून बोलावित होते. विसावा घ्यायला या म्हणत होते. पुरंजन त्या अद्भुत वनात शिरला. सर्व बाजूंनी वैभव त्याचे मन मोहून टाकीत होते आणि राजा संचार करीत होता. त्यावर अचानक विधिके वरून एक अत्यंत सुंदर स्त्री येताना दिसली. किशोर वयातून नुकतीच तारुण्याच्या मदनमुग्ध वयात प्रवेश करीत असलेली ती स्त्री विवाहासाठी शोधन करीत होती. तिच्याबरोबर कोण होते? 10 उत्कृष्ट सेवक तिच्याबरोबर होते. त्या प्रत्येक सेवकाच्या अधिकारात 100 नायिका होत्या. एक 5 प्रजागर नाग तिचे रक्षण करीत तिच्या पुढे अर्धे शरीर काठी सारखे उभे करून चालला होता. सरपडत 5 फणातून जिबल्या बाहेर काढीत चालला होता. त्या स्त्रीच्या सौंदर्याला तोड नव्हती. पुरंजन तिचे लावण्य पाहून चकित झाला, मोहित झाला, पाहत राहिला. पण ती आणखी पुढे आली तेव्हा तोही पुढे झाला. तिची त्याने चौकशी केली. ती कोण, कुठली ते विचारले. ते सेवक कोण, तो साप कोण ते विचारले. तो तिच्याविषयी निरनिराळे तर्क करू लागला. ती लक्ष्मी, ब्रह्माणी किंवा पार्वती तर नव्हे ना, पण ती तर पृथ्वीवरून चालत येत आहे. तो तिला म्हणाला, हे कमललोचने, तू कोण ग? तू भूमीवर ज्या अर्थी येथे आहे त्या अर्थी तू देवता नव्हे. तू कोणाचा शोध घेते? या नगराच्या बाहेर तू काय करीत आहे? माझे मन तुझ्यावर जडले. तू माझ्याबरोबर या नगरीत राहशील का? मी वीर पराक्रमी राजा, तुझ्या प्रेम कटाक्षाने मात्र मला जिंकले. मदनिके, मला तुझ्याशिवाय जगायचं वाटत नाही ग. तुझ्या कृष्णवर्ण केशक कलापाने तुझ्या वदनावर छाया केली आहे. तू माझ्याकडे डोळे वर करून पाहशील तर खरी तुझ्या हास्य इतके मोहक आहे. मुख इतके सुंदर, तर तुझे बोलणे किती गोड. तू तर काही बोलतच नाही. सुंदरी, तू मला माझा स्वीकार कर. त्यावर लाजेने गाल रक्त झालेली ती तरुणी पुरंजनाला हळूच म्हणाली, महाराज, तुमच्यासारखीच माझी वृत्ती वावरली आहे. मी तुम्हाला पाहिले त्या क्षणीच माझे मन स्वाधीन राहिले नाही.
पण मला माझे नाव माहीत नाही, माझे माता पिता माहीत नाही, मी कोठून आली ते माहीत नाही. एवढे मात्र निश्चित की नगरीत या क्षणी तुम्ही व मी आहोत. या नगरीत तुम्ही माझ्यासह शेकडो वर्ष राहावे. मी सर्व तऱ्हेचे सुखभोग तुम्हाला देईन. जीवनातले सगळे सुख गृहस्थाश्रमातच आहे. वर्तींना त्यातले काय कळणार? धर्म सारेल, अर्थ मिळेल, कामना पूर्ण होतील, संतान सुख प्राप्त होईल, कीर्ती मिळेल की मोक्ष मिळेल, तो सुद्धा गृहस्थाश्रमात मिळेल. आपले हित दुसऱ्यांचे कल्याण करायला हाच मार्ग चांगला. तुमच्यासारख्या वीरपुरुषाला कोणती रसिक स्त्री सोडीन? तुम्हीच कृपा करून माझा स्वीकार करावा, मला सुखी करा. त्या स्त्रीचे हे लाघवी भाषण ऐकले की पुरंजन प्रसन्न झाला. त्या दोघांनी परस्परांचे समर्थन केले. त्या नगरीत व त्या सौंदर्य सम्राज्ञी तरुणी राहू लागली. 100 वर्षपर्यंत मनसोक्त आनंद उपभोगीत राहिली. पुरंजन राजा त्या नगरीच्या 9 द्वारातून विविध मित्रांसह निरनिराळ्या देशांना जात असे. त्या द्वारांपैकी एक दक्षिण, एक उत्तर, 2 पश्चिम दिशेला होते. पूर्वेकडे खद्योता, अवीरमुखी ही 2 द्वारे होती. तेथून जाताना दुद्मान नावाचा एक मित्र बरोबर असे. नालिनी या 2 द्वारातून जाताना अवधूत नावाचा मित्र असे. विभ्राजित, सौरभ ह्या देशांकडे राजा जात असे. तो या द्वारातून मुख्य म्हणून आणखी एक द्वार होते. रसज्ञ, विपन हे सहकारी घेऊन तेथून बौद्ध आपण या देशात राजा जाई. दक्षिणेला पितृहू द्वार, श्रुतधर मित्र, दक्षिणे पांचाल देश, तर उत्तरेला देवहुद्वार. श्रुतधर हाच मित्र, उत्तर पांचल देश होता. पश्चिमेला असुरी द्वार, दुर्मत मित्र, ग्रामक देश होता. दुसरे निवृत्ती द्वार, लुब्धक मित्र, वैशेष देश होता. नारदी कथा प्राचीन बरणीला सांगत होते. मैत्रेयांचे बोलणे जरा वेळ थांबले. 9 द्वारे असलेले नगर हे रूपक विदुराला कळले असावे असे त्यांना वाटले. विदुर स्मित हास्य करीत होता. विदुर म्हणाला, भगवान, कर्मकांडात देहबुद्धीने गुंतलेल्या राजाला नारदाने केलेला उपदेश रूपकात्मक असतो वाटतो. हे नगर म्हणजे देह, 9 द्वारे म्हणजे नेत्र, नाक, मुख, कर्ण आदी होय ना? मैत्री म्हणाले, एवढ्यातच सगळा अर्थ उलगडून घेऊ नको. पुरंजनाची कथा अजून पुष्कळ पुढे सांगायची आहे. तुझी कुशाग्र बुद्धी काय ते समजून घेईलच. नारदाची युक्ती तर पहा. त्या नगरात डोळस नागरिक पुष्कळ होते, पण 2 आंधळ्या माणसांचा सल्लाच पुरंजन घेत असे. निर्वाक व पेशकृत असे ते दोघे आंधळे होते. विषुचीन हा राजाचा मुख्य सेवक होता. पुरंजन आपल्या पत्नीबरोबर, पुत्रांबरोबर पूर्ण गुंतला होता. तो जे जे करी ते राजाही करी. ती भोजन करीत असली की तोही भोजन करी. ती गाऊ लागली की तोही गात असे. ती रडली की आई रडे, ती हसली की आई रडेसे, ती बोलली की आई बोले, ती चालली की आई चाले, ती उठली की आई उठे, झोपली की हा पण निद्रा अंश. सर्व क्रिया जशा तिच्या होत तशाच राजाच्या होत असत. अशा प्रकारे राजा हा संपूर्णपणे स्त्रीच्या अधीन झाला होता. एखाद्या माकडाने नाचावे तसा तिच्या तालावर नाचत होता. विदुर लक्षपूर्वक मैत्रीय कृत वर्णन ऐकत होता. नारदाने देहाच्या अधीर झालेला आत्मा कसा बद्ध होतो तेच प्राचीन वर्णीला सांगितले. विदुराला कळत होते बुद्धी हीच स्त्री हे त्याने ओळखले. नारद पुढे कथा सांगत होते असे म्हणून मैत्री यांनी सांगायला सुरुवात केली. एके दिवशी पुरंजन आपले धनुष्य, बाण, कवच, भाता इत्यादी घेऊन आपल्या 11व्या सेनापतीच्या 5 घोडे जोडलेल्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात मृगयला निघाला. त्या रथाला 2 चाक, 2 दांडे, 1 धुरा, 3 ध्वज दंड, 5 दोऱ्या, 1 लगाम, 1च सारथी, 1 बैठक, 5 आयुधे, 7 आवरणे होती. रथाची दौड 5 प्रकारची होती. राजाला जरी प्रियपत्नीचे वेड होते तरी मृगयेचे तितकेच व्यसन होते. मृगया करून राजा परत आला तेव्हा त्याला आपली पत्नी दिसली नाही. त्याने तिचे अनुचारांना शोध करण्यास सांगितले. अंतपुरातील स्त्रियांजवळ चौकशी केली. कुठेही ती सापडे ना. त्याला सर्व शून्य शून्य वाटू लागले. तेवढ्यात ती भूमीवर शय्येशिवाय, आभूषणाशिवाय शृंगार साधने टाकून देऊन बाहेर पडून राहिलेली त्यांना दिसली. पुरंजनाने तिचा रुसवा काढला, मनधरणी केली, तिला पुन्हा प्रसन्न करून घेतले. तिच्याबरोबर तो पुनश्च सर्व प्रकारच्या क्रीडेत रमून गेला. त्याचा वेग नष्ट झाला होता. त्यांना सहस्रावधी पुत्र पौत्र झाले. सर्व देशभर त्यांची संतती पसरली होती. राजाचे अर्धे आयुष्य तोपर्यंत संपले होते. आत्मकल्याण करण्याकडे
राजाचे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. वृद्ध असता जवळ आली त्याला वाईट वाटू लागले. चंडवेग नावाच्या एका गंधर्वाने त्याच्या या नगरावर चढाई केली. त्या गंधर्वाच्या हाताखाली 360 गंधर्व असतात. त्यांच्या तेवढ्या शुक्ल कृष्ण गंधर्विनी सुद्धा असतात. त्या सर्वांनी पुरंजनाच्या नवद्वार नगरावर चढाई केली. तेव्हा जो 5 फणांचा नाग होता त्याने त्यांना पुष्कळ वर्ष अडकवून ठेवले. त्या नागाचे नाव होते प्रजागर. विदुराला कथा ऐकता ऐकता आश्चर्य वाटत होते. तो म्हणाला, हा चंडवेग म्हणजे कालावधी तर नव्हे, 360 गंधर्व म्हणजे 360 दिवस. शुक्ल कृष्ण गंधर्विनी म्हणजे चंद्रासहित शुक्ल रात्री, कृष्ण पक्षातील रात्री. मला वाटते मैत्रेय भगवान बर्री राजाला नारद सांगत असावे की देह हा दिवसेंदिवस काळाच्या अधीन होतो. मैत्रेय म्हणाले, बरोबर आहे, पण पुढे एक आणखी गोष्ट ऐक. नारद प्राचीन वर्णीला पुढे म्हणाले, राजा, कालाची कन्या जरा म्हणून ती आहे. ती स्वतःला योग्य असा वर पाहत होती, पण कुणीच तिला स्वीकारलेला पुरू नावाने तिचा पूर्वी स्वीकार केला होता. मलाही तिने विचारले, पण मी हरिमय मन झालेला, मला जरेचा स्वीकार कर्तव्य नाही. त्यातून मी ब्रह्मचारी, मी नकार दिला. ती माझ्या रागावली. मला म्हणाली, जा जा, साऱ्या त्रिलोकात भटकत राहा. मला नाही म्हणतोस काय? तुला कुठेच धारा लागणार नाही, भटकावे लागेल. पुढे मी तिला सांगितले, भय नावाचा एक यवनराज आहे, तो तुला स्वीकारेल. तेव्हा ती त्याच्याकडे गेली. तो म्हणाला, स्त्रिये, तू सर्वांची अहित करतेस, तुझा कोण स्वीकार करणार? यापुढे तू माझी बहीण हो. प्रज्वर नावाचा माझा भाऊ. तुम्ही सर्वत्र संचार करा. ज्याचे कर्म तसे असेल त्यालाच तू अदृश्य राहून भोग. तुला कोणी अडवणार नाही. तुझ्याबरोबर रच मी सुद्धा अदृश्य अशी सेना घेऊन येईल. सर्व लोकांना पण ग्रासून टाकू. ते सर्वजण पुढे पुरंजनाच्या नगरावर चाल करून गेले. नगरी उद्ध्वस्त झाली. लोक जर्जर झाले. पुरंजने रुद्ध जर्जर झाला. त्याच्या नगरात सर्वत्र हलकोल्हड माजला. प्रजागराचाही काही इलाज चालेना. सर्वत्र दाह होऊन नगराचे एक एक भाग मुडकुळीस चाले. त्यातच नगरात आगी लागल्या. स्त्री पुत्राधिकावरील ममतेने राजा दुःख करू लागला. यवन राजभयाने त्याला आपल्या पूर्व अंकित केले. सर्पही राजाबरोबर नगर सोडून गेला. स्त्रीवरील अत्यंतिक आसक्तीने पुरंजनाला दुसरा जन्म स्त्रीचा प्राप्त झाला. विदर्भ राजाची ती कन्या म्हणून जन्माला आलेली स्त्री हा पुरंजनच होता. पांडे नरेशाबरोबर तिचा पुढे विवाह झाला. त्याचे नाव मलयध्वज. त्या मलयध्वजाला एक कन्या, 7 मुलगे झाली. कन्येचा विवाह अगस्त्याबरोबर झाला. मुलांचे पुत्र पौत्र पुष्कळ झाले. मलयध्वज पुढे राज्यकार्यात उदासीन झाला. त्याने खूप तप केले. त्याची पत्नी त्याच्याबरोबरच विष्णूची आराधना, त्याची सेवा करू लागली. पुढे मलयध्वज शरीर सोडून गेला. पुरंजन हा त्या जन्मात त्याची पत्नी होता. त्यावेळी ती पत्नी शोक करू लागली. तिचा शोक ऐकून आत्मज्ञानी लोकांच्या नावाचा एक सत्व संपन्न धीर पुरुष तेथे आला. तिचे सांत्वन करू लागला. तो तिला म्हणाला, हे सखी, तू पूर्वजन्मी पुरंजन होतीस. मी तुझा मित्र अविज्ञात म्हणून होतो. मी प्रथम मानस सरोवरात हंस होतो. तुला सुखभोग भोगायची वाटत होते म्हणून मला सोडून तू भटकत राहिलास. मला त्यानंतर तू भेटलास नाही. अरे व्यर्थ शोक करू नको. शरीराचे भोग नश्वर, हे तुला त्या दोन्ही जन्मात नाही का कळून आले? पुरंजन म्हणून तू ज्या नगरात राहिलास ते काय होते? इंद्रियांचे विषय हीच उपवने, 9 इंद्रिये हीच महाद्वारे, तेज जल अन्न हीच 3 तट, मन व 5 ज्ञानेंद्रिय हेच व्यापाऱ्यांचे कुळ, कर्मेंद्रिय हेच बाजार, आणि ती तुझी स्त्री बुद्धीची शक्ती हीच तुझी पत्नी होती. त्या नगरात आत्मविस्मृती होती. तू विदर्भ राजाची कन्या नव्हेस, नि पुरंजनही नव्हता. हा मलय ध्वज तुझ्या पती नव्हे. तू पूर्वजन्मी स्वतःला पुरुष समजत होतीस, हा स्त्री समजत आहे. ही सर्व माया. तू व मी सुद्धा वेगळे नसून एकच आहोत. तुझ्यात माझ्यात काही भेद नाही. आपण जीव शिव आहोत. नीट ज्ञानदृष्टी पहा. त्या मनुष्याने असे सांगता सांगता त्या स्त्रीच्या अंतकरणात आत्मस्मृती जागृत झाली. शोकाचा संपूर्ण निराश झाला. प्राचीन बरी नारद राजाला म्हणाले, आता तरी सावध हो. नुसते यज्ञ याग देहाची आसक्ती सोड. आत्मज्ञान करून घे. राजा ताळ्यावर आला होता. त्याला विरक्तीचा सूर्यप्रकाश दिसू लागला होता.
त्याने नारदाकडून आत्मज्ञानाचा उपदेश घेतला. विदुराने सर्व कथा ऐकली. मैत्र्यांना धन्यवाद दिले. मैत्रेय पुढे सांगू लागले, विदुरा, त्यानंतर प्राचीन वर्णी राजाने कपिलाश्रमात जाऊन निवृत्त होऊन हरिचरणाचे ध्यान करीत शेवटी सारूप्य मुक्ती प्राप्त केली. हे पुरंजन, आख्यान म्हणजे गोष्टीच्या स्वरूपात सांगितलेले देहाचे नश्वरत्व व आत्मस्वरूपाचे चिरंतन तत्वच होय. विदुराने विचारले, महात्मन, प्रचेतांची गोष्ट सांगणार आहात ना? ध्रुवाच्या गोष्टीनंतर नारदाची प्रचेताची गोष्ट सांगता सांगता हे वर्णन आले. ते प्रचेता तपश्चर्येला निघाले. वाटेत त्यांना शंकर भेटले. त्यांनी विष्णू स्तोत्र त्यावेळी सांगितले. त्यानंतर समुद्रतीरी दैयही प्रचिता राजकुमार गेले. त्यांना कोणते फळ प्राप्त झाले? आता पुढची कथा प्रचेताची गोष्ट आपण पुढच्या भागात बघूया. हरये नमः, हरये नमः. ओम नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पती. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.